मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरवे मुगाचे जे भजे त्याची आपण भाजी करणार आहे. एकदम पौष्टिक भाजी येते, झटपट होते आणि एकदम चविष्ट होते. हिरवे मुगाच्या भजेसाठी लागणारं साहित्य: हिरवे मूग 1 वाटी आणि हिरवे तांदूळ 1 वाटी असं रात्री भिजवून ठेवलं. सकाळी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची, तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता, आणि लसूण आणि मीठ हे सगळं एकत्र करून दोन्ही एकत्र करून वाटून घेऊया. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया, थोडा रवा टाकूया कुरकुरीतपणा येण्यासाठी. आता आपण याच्यात पाणी टाकून वाटून घेऊया. मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता आपण काढूया. हाताने पण चाकू शकता तुम्ही, चमच्याने जसं. त्यामुळे हे भजे फार पौष्टिक होतात. आता आपण वडे बनवून घेतले, त्याची ग्रेव्ही बनवूया. त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. कांदा घेतले, आलं घेतले आणि टोमॅटो हे आपण सगळं, आणि कढीपत्ता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार. आणि लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि गोडा मसाला आता आपण मिक्सरमध्ये वाटू. याच्यात आपण कांदा टाकूया, टोमॅटो टाकूया आणि आलं टाकूया. हे सगळं आपण वाटून घेऊया. आता आपण तेल टाकत ठेवले आणि हे मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, आलं हे वाटून घेतलं. हे आपण आता कढईत टाकूया. हे आपण तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचं. पण आता बेडगी मिरची रंग घेतो आणि हळद टाकूया आणि आपण मीठ टाकूया. रस्सा भाजी करणार आहे आणि आपण याला छान परतून घेऊया. मिक्सरच्या भांड्यातनं पाणी टाकूया. तर आपण याच्यात गरम मसाला टाकूया. उकळतानाच आपण हे भजे तळले होते ते टाकूया. आता आपली हिरव्या मुगाच्या वड्यांची भाजी रेडी आहे. एकदम टेस्टी होते आणि पौष्टिक आणि एकदम झटपट होणारी भाजी. आता आपण ही प्लेटमध्ये काढूया. हिरव्या मुगाच्या वड्यांची भाजी रेडी आहे. एकदम टेस्टी, चविष्ट आणि पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे, झटपट होणारी आहे. रोज त्या भाज्या खायच्या कंटाळा आला असेल तर ही एकदम वेगळी भाजी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.